त्यामुळे म्हटलं 10,000 सबस्क्रायबर आपले झाले की मग आपण सेलिब्रेट करू। हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग। सकाळच्या 8:30 वाजलेले आहेत। तर आज आहे मंगळवार। अंगारकी संकष्टीच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आज अंगारकी संकष्टी आहे त्यामुळे मी साडी घातलेली आहे। तर म्हटलं चला दुपारी जर दर्शन करायला भेटलं आपल्याला तर जाऊ। माझा उपवास पण आहे, मंगळवारचा आठवड्याचा उपवास पण माझा असतो। पण म्हटलं अंगारकी संकष्टी पण धरते 6 महिन्यातनं, कारण मंगळवारचीच येते त्यामुळे धरते। तर रात्री खिचडी घातलेली होती तीच करणार आहे आणि स्वयंपाक पण करायचा आहे। आज थोडी लेट उठली कारण ओमकारची स्कूल नव्हती, कारण तो सकाळी जातो ना 7 वाजता, तर त्याची लेट होती त्यामुळे मी लेट उठलेली आहे। आणि आता खिचडी करून घेते आणि मला तुम्हाला नाचकवणी पण दाखवायचं आहे। म्हणजे गावावरून ना माझा भाऊ आहे संदीप, त्याची सासू चिक घेऊन आलेली, म्हणजे गाई यायली ना त्याचं दूध घेऊन आलेले आहेत। तो करायचा आहे आपल्याला, म्हणजे खरवस पातळ करायचं आहे, घट्ट नाही करायचं, कारण गाई आल्यानंतर 2 दिवसाचं ते दूध आहे त्यामुळे घट्ट असा होणार नाही, पातळ असा करायचा आहे। तर त्यामध्ये किती दूध घालायचं, किती गुळ घालायचा ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। तर विघ्नेश सुद्धा गेलेला आहे ट्युशनला, ओमकारला नाश्ता करून द्यायचा आहे। विघ्नेश मागा आला की म्हटलं मी खातो नाश्ता, आता नको, तर विघ्नेच्या पप्पांना आणि ओमकारला करून देते खिचडी। तर चला किचन मध्ये जाऊन आपण खिचडी करू। आता मी किचन मध्ये आलेले आहे। शेगडी चालू करून तवा ठेवलेला आहे। तवा आपला तापलेला आहे, त्यामध्ये वाटीभर मी तांदूळ टाकले, कारण आपल्याला पातळ खरवस मध्ये घालायचे आहेत, म्हणजेच नाचकवण्यामध्ये घालायचे आहेत। तुमच्याकडे या नाचकवण्याला काय म्हटलं जातं ते नक्कीच सांगा मला। तर मस्त अशा आपण खरपूस भाजून घेऊ, तांदूळ फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले नाचकवणी असताना त्या नाचकवणीला चव चांगली लागते, त्यामुळे मी भाजून घेणार आहे चांगलं। तर खडा होता तो काढून टाकला, तर बारीक गॅस करून मस्त असे भाजून घेतलेले आहेत आपण तांदूळ। तर हे बघा मस्त असे फुललेले आहेत आपले तांदूळ, आता काढून घेऊ आपण। तवा गरम आहे ना, त्याच तव्यामध्ये आपल्याला लगेच आता खिचडी करून घ्यायची आहे। तवा चांगला मी कपड्याने पुसून घेतला, त्यानंतर 2 ते 2.5 चमचे तेलाचे टाकलेले आहे। तेल आपल्याला लगेच गरम होणार आहे। तर आपल्याला खिचडीमध्ये बटाटा टाकायचा आहे। तर मी मोठा असा एक बटाटा घेऊन बारीक असा चिरून घेतलेला आहे, स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतला, त्यानंतर लगेच मी तेलामध्ये टाकला, कारण तेल आपलं लगेच गरम झालेलं, तवा ऑलरेडी गरमच होता त्यामुळे लगेच तेल गरम झालं आणि बटाटा आपला चांगला आता भाजून घ्यायचा आहे, वापरून घ्यायचा आहे। लाल होईपर्यंत आपल्याला बटाटा मस्त मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। तर मी बटाटा आता लाल होईपर्यंत भाजून घेते। बटाटा आपला लवकर भाजण्यासाठी यामध्ये मीठ टाकायचं आहे। तर इथे मी पाव चमचा मीठ टाकलेलं आहे, म्हणजे बटाटा आपला लवकर भाजला जाईल। खूप ताई मला विचारतायत, कमेंट करताय की ताई तुमचं चॅनेल आहे ते मोनोटाईज झालेलं आहे का नाही। तर तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे चॅनेल माझं मोनोटाईज झालेलं आहे का नाही। तर व्हिडिओ खूप छान होणार आहे, व्हिडिओ संपूर्ण बघा। तर बघा बटाट्याला किती मस्त कलर आलेला आहे, लाल कलर आलेला आहे। बटाटा असा कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे बटाटा चांगला शिजला जातो खिचडीमध्ये। तर शाबू पण आपला मस्त असा भिजलेला होता, रात्री मी शाबू भिजत घातलेला होता। शाबू आपल्या रात्री 5 ते 6 तास भिजत घातलेला होता। शाबू 5 ते 6 तास भिजत घातल्यानंतर खूप चांगला भिजला जातो आणि शाबूमध्ये बरोबर पाणी घालायचं, म्हणजे शाबू आपला कधी चिकट होत नाही। काही त्यांची कमेंट होती ताई तुम्ही खिचडी करता एकदम सुट्टी होते, पण आमची खिचडी आहे ती कधी कधी ना चिकट होते, शाबूमध्ये काही प्रॉब्लेम असतो का। तर नाही, शाबूमध्ये काही सुद्धा नाही। आपण पाणी टाकताना बरोबर टाकायचं, अंदाजे टाकायचं आणि 5 ते 6 तास भिजवून घ्यायचा शाबू, म्हणजे मस्त भिजला जातो। शेंगदाणा आपलं चांगलं खरपूस भाजून घेतलं, त्यानंतर जाडसर असं कूट वाटून घेतलं आणि ते 4 चमचे आता या खिचडीमध्ये टाकलेलं आहे। आणि साखर सुद्धा थोडीशी टाकलेली आहे। तुम्हाला जर साखर थोडीशी आवडत असेल तरच खिचडीमध्ये टाका। साखर खिचडीमध्ये टाकल्याने खिचडीला खूप टेस्ट चांगली येते, त्यामुळे खिचडीमध्ये साखर टाकायची। आता चवीनुसार आपण लाल तिखट टाकायचं आहे, तुम्हाला तिखट किंवा कमी तिखट आवडेल तसं टाका। मिरची टाका किंवा बुक्की तुमच्याकडे असेल तर बुक्की टाका। मी बुक्की टाकलेली आहे, कारण माझ्याकडे बुक्की आहे आणि बुक्कीची खिचडी तुम्हाला माहितीच आहे, मला खूप आवडते त्यामुळे मी टाकलेली आहे। तर मी काही खाणार नाही, ओमकारला आणि ओमकारच्या पप्पांना सुद्धा बुक्कीची खिचडी आहे ना ती आवडते, त्यामुळे मी केलेली आहे। तर विघ्नेशला सुद्धा आवडते, विघ्नेशला तर प्रचंड प्रमाणामध्ये खिचडी आवडते, ती बुक्कीची असो किंवा मिरचीची असो, पण त्याला खूप आवडते खिचडी। तर मी आता ठेवणार आहे त्याला, तो ट्युशनला गेलेला आहे, पण त्याला मागाल्यानंतर देणार आहे। तर आता मस्त अशी खिचडी हलवून घेतली। आता याच्यावरती ना प्लेट ठेवायची आहे, 5 ते 6 मिनिटं आपल्याला अशी खिचडी हलवून घ्यायची आणि त्यानंतर प्लेट ठेवायची आहे 3 मिनिटं आणि नंतर काढून लगेच आपण खिचडी खायला घ्यायची आहे। तर मस्त अशी खिचडी तयार झालेली होती। आता याच्यावरती प्लेट काढून आता हलवून घेऊ आणि बाहेर नाश्त्याला देऊ, ओमकारला तर नेऊन देऊ। तर चला प्लेटमध्ये घेऊन बाहेर नेऊन देते।
तांदूळ भाजलेले होते ना ते आता मी जाडसर असे वाटून घेते. तर हे बघा, तर बघा मस्त असे जाडसर वाटून घेतलेले आहे. आपला बारका रवा असतो ना त्याप्रमाणे मी वाटून घेतलेलं आहे. म्हणजे आपलं नाचकावणी असतं ना ते खूप छान लागतं. तर हे बघा दूध घेतलेले आहे, अर्धा लिटर दिलेलं गावावरून. आता या टोपामध्ये ओतणार आहे. या टोपातलं अर्धा लिटर दूध आहे ना ते काढून घेतलेलं आहे, कारण आपल्याला एवढं जास्त करायचं नाही. तर ह्यामध्ये अर्धा लिटर आहे आणि हे अर्धा लिटर म्हणजे 1 लिटरचं आपल्याला नाचकावणी करायचं आहे. तर हे दूध आहे ना ते याच्यामध्ये ओतून घेते. आणायला बरं या जावं. आज पाऊस थोडा सुद्धा नाही, फक्त कडक असं ऊन पडलेलं आहे. त्यामुळे विघ्नेशला आणायला चाललेले आहेत त्याचे पप्पा. तर इथे बघा आपण पाव किलोला जास्त गुळ घेतलेला आहे. आता हा गुळ घालून घ्यायचा याच्यात. गुळ मी फोडून घेतलेला आहे, कारण फोडून गाठी त्याच्या बारीक करून घ्यायच्या म्हणजे गुळ चांगला विरघळला जातो. हा गुळ आहे ना तर अर्धा किलोला थोडासाच कमी आहे ना. आता अर्धा किलो गुळ घातलेला आहे, कारण 1 लिटर दूध आहे ना आपलं त्यामुळे. आता मी हा गुळ आहे ना हाताने फोडून घेते. सगळ्या गाठी आहेत गुळाच्या त्या फोडून घ्यायच्या म्हणजे आपलं नाचकावणी चांगलं होतं. आता आपण मस्त छान अशा गुठळ्या फोडून घेतलेल्या आहेत सगळ्या गुळाच्या. सगळ्या गाठी होत्या ना गुळाच्या त्या फोडून घेतल्या. आता मी गॅसवर ठेवणार आहे. गॅसवर ठेवून घेते म्हणजे उकळी आली की नंतर आपल्याला तांदळाचं पीठ आपण जे बारीक केलेलं आहे ना ते त्याच्यामध्ये सोडायचं आहे. मस्त असं नाचकावणी तयार होतं. तर फास्ट गॅसवरती ठेवू. याला उकळी येईपर्यंत आपण इकडे ठेवू. उकळी येऊन द्या आणि नंतर आपण भाजी पण टाकून घेऊ. बाळा आलास ट्युशनवरून? हो. आता विघ्नेश ट्युशनवरून आलेला आहे, त्याचे पप्पा घेऊन आलेले आहेत. आता विघ्नेश डायरेक्ट किचनमध्ये आलेला आहे. विचारतोय मम्मी काय केलेलं आहे, कारण वास मस्त सुटलेला होता. खरवीजचा नाचकावण्याचा खूप छान वास येतो, त्यामुळे तो डायरेक्ट आतमध्ये आला. इथे बघा मिस्टर बसलेले आहेत. विघ्नेश आता ट्युशनवरून आलेला आहे. त्याला स्कूलला पण जायचं आहे, त्याची तयारी करायची आहे. सकाळचं थोडंसं लेट उठलं ना सगळ्या कामाचा गोंधळ होऊन जातो. त्यामुळे लवकर उठलं ना ते परवडतं. थोडं सुद्धा लेट झालेलं परवडत नाही, कारण दिवस जातो कामामध्ये. त्यामुळे मला पण नको वाटतं. मला वाटतं की सकाळचंच लवकर उठून काम केलेलं परवडतं. आता 11 वाजलेले आहेत तरी सुद्धा माझ्या चपात्या पोळ्या काही सुद्धा झालेल्या नाहीत. भाजी करायची आहे अजून. शेगडीवरती ठेवलेलं आहे. उकळी येऊन द्या तिकडे. आपण इकडे भाजी करून घेऊ, म्हणजे या साईडला भाजी या साईडला नाचकावणी होऊन जाईल. मी भाजी करून घेते. मी भाजी सुक्या वाटाण्याची करणार आहे. नाचकावणी असं हलवत राहायचं सारखं, खाली लागत नाही आणि दूध एक सारखं शिजलं जातं. उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तांदूळ बारीक केलेले आहेत ना ते सोडायचे. तर मी भाजी टाकून घेते. आज ना मी वाळक्या वाटाण्याची भाजी करणार आहे. मस्त तो भिजलेला आहे, रात्री भिजत घातलेला होता ना त्यामुळे चांगला भिजलेला आहे. तर वाटाणा, चवळी किंवा कडधान्य कुठलाही जाड असला ना तर कुकरमध्ये शिजवून घ्यायचा, म्हणजे चांगली भाजी तयार होते. शिजवून घेऊन परत भाजी करत बसायचं नाही, डायरेक्ट आपण भाजी टाकायची म्हणजे चव चांगली लागते भाजींना. त्यामुळे कुकरमध्ये करून घेते. कुकरमध्ये 2 पळ्या तेल टाकलं. तेल आपलं गरम झालं की लगेच मी कांदा टाकून घेतला. कांदा आपला चांगला हलवून घेतला. त्यानंतर लगेच वाटाणा टाकलेला. वाटाणा
टाकला की लगेच खोबऱ्याचं कूट टाकलेलं होतं. नंतर बेसिक मसाले टाकून घेतले, हळद, जिरा पावडर, धना पावडर आणि मीठ टाकून घेऊन चांगलं वाटाणा हलवून घेतला. लगेच लाल तिखट टाकलं. लाल तिखटसुद्धा आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे, मीठसुद्धा चवीनुसार टाकायचं आहे. तर आता हे सगळे मसाले हलवून घेतले. त्यानंतर आता याच्यामध्ये पाणी टाकलं. पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही, वाटाण्याच्या वरती येईल 1 इंच एवढंच टाकायचं आहे, म्हणजे वाटाणा लय जास्त पण शिजला जात नाही, मस्त असा शिजला जातो. तर चला, भाजी तयार होईपर्यंत आपण आता नाचकवणी आहे ते मोठ्या गॅसवरती ठेवू आणि भांडी घासाय घेऊ, कारण भांडी पण थोडी पडलेली होती ती घासून घेते. नाचकवणी आपलं चांगलं शिजलेलं आहे, म्हणजेच पातळ खरवीच आहे तो चांगला शिजलेला आहे. आता आपण हे तांदूळ आहेत ना याच्यामध्ये सोडायचं आहे आणि हलवायचं आहे. पिठला आपण गरगटतो ना त्याच प्रकारे आपल्याला तांदूळ आहे ते टाकून गरगटायचं आहे पिठल्यासारखंच. तर मी गरगटून घेते. तर मस्त अशी धार लावायची आहे पातळ, आणि पीठ आहे ते या खरविजामध्ये आटवून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. तर मी हलवून घेते, म्हणजे गुठळी तयार होणार नाही. गुठळी तयार होऊन द्यायची नाही, नाहीतर मग एकदम सारा चिकाटा लाकोटा होतो. त्यामुळे मस्त असा हलवत राहायचं आहे. जेव्हापासून दूध आपण गॅसवरती ठेवतो ना तेव्हापासून 5-6 मिनिटांनी खूप छान मस्त तयार होतं. गाठी वगैरे तयार होत नाहीत, म्हणून 5 ते 6 मिनिटांनी असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर चला, नाचकवणी आपलं झालेलं आहे तयार. एवढा वास मस्त सुगंध सुटलेला आहे. गॅससुद्धा मी बंद करून टाकते, कारण आपलं नाचकवणी तयार झालेलं आहे खाण्यासाठी. तर आता मुलांना सुद्धा देणार आहे. विघ्नेश माझा आलेला आहे ट्युशनवरून, त्याला पाहिजे तर मी बाहेर नेऊन देणार आहे त्याला. आता बघतो काय म्हणतोय, कसं झालेलं आहे. चला तर त्याला नेऊन देऊ. झालेलं आहे, मस्त झालंय ना, चांगलं झालंय, चांगलं झालंय ना. आता स्कूलची तयारी झालेली आहे विघ्नेशची. विघ्नेश चाललेला आहे स्कूलला. मी इकडे इस्त्री करत्या दादांची कपडे तुमच्या. बळा आज एक्झाम आहे तुझी नव का? कोणता पेपर आहे आज? मॅथ्स. हा, चांगला लिहा. अभ्यास केलाय ना? हा, आता तयारी पण झालेली आहे विघ्नेशची, चाललेला आहे स्कूलला. तर चला, त्याची बॅग वगैरे भरल्या का बघू. टिफिन भरला का बाळा तू? बाय विघ्नेश. विघ्नेश बॉटल घेतली, खरंच घेतलेली ना त्याला. आता विघ्नेश वगैरे गेलेला आहे स्कूलला, तर त्याचे पप्पा त्याला घेऊन गेले. आता आपला स्वयंपाक पण राहिलेला आहे, पोळ्या थोड्याशा करायच्या आहेत. त्याला टिफिन करून दिला, त्यानंतर तुमच्या दादांना पण जेवाय वाढलं, आणि आता राहिलेला आहे स्वयंपाक तो करून घेते. आता माझा काय उपवास आहे, ओंकारलाच फक्त चपात्या करायच्या आहेत, त्याच करून घेते. चला, तर इथे बघा जेव्हा वाढलेली भांडी पण पडलेली आहेत, ती नंतर घासणार आहे. फक्त आता ह्या 2-3 चपात्या राहिलेल्या आहेत, सगळे करणार नाही, फक्त 2 त्याला करणार आहे. त्याने नाश्ता पण केलेला आहे ओंकारने, त्यामुळे म्हटलं मम्मी मला 2च फक्त चपात्या कर. त्यामधल्या 2 करणार आणि 3चं पीठ ठेवणार आहे, आणि अर्धी तर आहे इकडे. आता हे नाचकवणी केलेलं आहे ना ते काढून ठेवते, आणि ही भाजी पण रात्रीची होती ती गरम केली, नंतर आता वाटाण्याची केलेली आहे. तर चला, राहिलेल्या पोळ्या 3 करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. सर्वांना गुड इव्हनिंग. संध्याकाळच्या 6:15 वाजलेले आहेत. तर म्हणतात चला ताईंच्या सोबत थोडंसं बसू आणि बोलू, कारण खूप सारे तुमचे प्रश्न आलेले आहेत, त्याची उत्तर सुद्धा मला द्यायची आहेत. म्हणून मी इथं आता बसलेले आहे निवांत. काम तर झालेलं आहे, स्वयंपाक करायचा आहे बाकी, पण तो नंतर करू. पण म्हटलं तुमच्या अगोदर प्रश्नांची उत्तर देऊ आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करू. तर चला, एक प्रश्न तुमचा घेऊ. तर पहिला प्रश्न कोणता? तर ताई तुम्ही राहता कुठे? खूप ताईंनी विचारलेलं आहे. तर मी नवी मुंबई खारघरमध्ये राहते. आणि दुसरा प्रश्न, तुमचं चॅनेल मोनोटाईज झालं का? तर हो, माझं चॅनेल मोनोटाईज झालेलं आहे, पण सेलिब्रेट वगैरे काही केलेलं नाही मी केक कापून. तर मी करणार आहे तुमच्यासोबत, पण थोड्या दिवसांनी करणार आहे. आपले 10,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर मी करणार आहे. असं का करणार आहे? कारण 9 फेब्रुवारीला आमचे सासरे आहेत ते देवाघरी गेले, त्यामुळे आम्ही कोणाचा बर्थडे पण असा मोठा केलेला नाही किंवा जास्त मोठं असं फंक्शन. त्यामुळे म्हटलं 10,000 सबस्क्रायबर आपले झाले की मग आपण सेलिब्रेट करू. आणि खरंच मी तुमच्यासोबत आता करणार आहे. आपल्या थोड्या दिवसा सपोर्टमुळे तर माझं चॅनेल मोनोटाईज झालेलं आहे. तुमचा
खूप खूप सपोर्ट आहे, खूप म्हणजे छान छान कमेंट आहेत, खूप चांगला आशीर्वाद आहे. तुमच्या सपोर्टमुळेच मी पुढे चाललेले आहे आणि तुमच्या कमेंट पण खूप छान असतात. तर तिसरा प्रश्न, ताई तुमचं घर खूप सुंदर आहे, तुम्ही किती काम करता, तुम्हाला थकवा येत नाही का? तर ताईनो, मी पण तुमच्यासारखी एक माणूसच आहे, मला सुद्धा थकवा येतो. पण ज्या तुमच्या त्या कमेंट असतात ना, त्या कमेंट वाचून ना कुठनं काही माहीत मला एवढी एनर्जी येते ना. जरी मी कंटाळा केला, म्हणजे एक दिवस जरी व्हिडिओला कंटाळा करायचं म्हटलं, नाही म्हटलं आज कंटाळा राहून द्या, आज व्हिडिओ करायचा, तरी सुद्धा त्या ज्या कमेंट असतात ना तुमच्या, त्या कमेंट मला लगेच जाग्या करतात. नको, कंटाळा करायचं नाही. एवढ्या छान छान कमेंट ताईंच्या येत आहेत आणि तू कंटाळा का करते? तर त्या कमेंटमुळे तुमच्या मी पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यामध्ये येते, खरं सांगते ताई. आणि खरंच तुम्ही ज्या चुकलेल्या गोष्टी माझ्या असतात ना, त्या मला समजावून सांगता. मी एका व्हिडिओमध्ये ज्या वेळेला डीमार्टचं सामान आणलेलं ना, त्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ पाठवला मी, त्या व्हिडिओमध्ये चुकून माझं गेलेलं होतं पाऊच म्हणायचं, ते पाऊच गेलं. तर एका ताईने कमेंट केली, ताई पाऊच नाही पाऊच म्हणायचं, पाऊच. तर त्या ताईंना सॉरी पण म्हटली, कारण माझ्या तोंडातून चुकून गेलेलं होतं पाऊच म्हणून. तर तुम्ही असं जे समजावून सांगता ना, ते सुद्धा खूप मोठं आहे. कारण एक एक चुकी आपली कुठं होत्या ना, ते आपल्याला कळते. आणि खरंच खूप चांगल्या सपोर्टवाल्या ताई मला भेटलेले आहेत, म्हणजे खूपच छान भेटलेले आहेत. खूप सारं समजावून घेता, समजावून सांगता, काही चुकलं तर न रागावता चांगल्या शब्दामध्ये तुम्ही सांगता ना, त्यामध्ये म्हणजे खूप प्रेम असतं. त्या एका एका शब्दामध्ये एवढं जे प्रेम असतं ना, ते शब्द वाचूनच एवढा आनंद आतमध्ये होतो. आपण काय बोलाय समोरासमोर पाहिजे असं नाही, फक्त ते शब्द वाचतो ना, ते अंतःकरणामध्ये गेल्यानंतर मस्त वाटतं की खरंच माझ्या ताई माझ्या बरोबर किती जॉईंट झालेले आहेत. स्पर्श माणसाचा होतो ना, तसं आपल्या ताई आपल्या संग किती जॉईंट झालेले आहेत असं वाटतं. आणि खरंच खूप छान छान ताई मला भेटलेले आहेत. खूप छान सपोर्ट तुमचा आहे आणि असाच सपोर्ट मला कायम तुम्ही देत राहा. अशाच माझ्या कायम पाठीशी राहा. आणि काही तुमचे प्रश्न असतील ना, नक्कीच मला विचारा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देईल. कारण तुमचा प्रश्न माझे उत्तर, मला उत्तर देणं भागच आहे. कारण तुमचे प्रश्न खूप छान छान असतात, त्यामुळे मी उत्तर देणारच. तर चला, इथंच व्हिडिओचा एंड करते. ताईंनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.